चला मित्रांनो, आपल्या हितेश पटेल ब्लॉगला सबस्क्राईब करा। आज आपण आलोय खांदेश्वर रस्त्याला जो मीटवाले आहेत त्यांना भेटायला आलोय आणि त्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया। तर चला मित्रांनो, मित्रांनो खूप ऊन आहे आज, त्यासाठी मी हा ताक मागवला थंड। पण यात मीठ कमी हो, कारण सर्व काय असेल तरी चालेल पण मीठ कमी नसलं पाहिजे। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा टॉपिक हाच आहे की आपल्या पनवेलमध्ये बाहेरून सेंद्रिय मीठ आलेले आहेत आणि मी पहिल्यांदा ब्लॉग मध्ये दाखवतोय की मिठाचे खडे खूप मोठे मोठे आहेत तिकडे। तर आपण बघूया त्याचा वापर कसा होतो, कुठून आणतात ते, आणि त्याचा म्हणजे सर्व माहिती आज बघूया या ब्लॉग मध्ये। चला मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही बघताय आता आपण आलो ट्रॅक्टरवर पनवेलला आता मीठ घ्यायला आलोय। तर हा सिंध नमक जो आहे तो आता आपण घ्यायला आलोय, त्याची माहिती तुम्हाला मी थोडक्यात देतो। त्या दादांशी डायरेक्ट आपण भेटूया, याचे काय आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत ते त्यांच्याकडून जाणूया आपण। मित्रांनो, पनवेलमध्ये आपल्या काला सिंध नमक तुम्ही वाचू शकता इथे, आणि याचे काय फायदे आहेत ते पण इथे लिहिलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्या खांदेश्वर रस्त्याला आहे ना, हा तुम्हाला भेटेल। तुम्हाला खूप सारे दुकान इथे, तर तुम्ही इथून घेऊ शकता। तर दादांना आपण विचारूया की याचे फायदे काय आहेत आणि ते कुठून मिळतं कसं, जरा थोडीफार माहिती घेऊया। तर हे कुठून कहाँ से लेके आते हैं आप, मतलब? पंजाब से आता है। अच्छा, पंजाब से आता है। आणि याचे फायदे काय आहेत आपल्यासाठी? फायदे जो सिंध नमक है वो शुगर वाले को, बीपी वाले को, पथरी वाले को, डायबिटीज वाले को अच्छा रहता है। ओके। हाँ, जो काला नमक है वो अपने हाजमे के लिए, गैस वगैरह के लिए, प्याज वगैरह के लिए, फल फ्रूट के लिए अच्छा रहता है। ओके। और ये कहाँ पे, मतलब जैसे नॉर्मल नमक तो समुद्र के पानी से मिलता है, ये किधर से तैयार होता है? ये पहाड़ी होता है। पहाड़ में से निकलते हैं इसको? पहाड़ी होता है, सिंध नमक की पहाड़ी होती है। जो काला नमक है उसको मनाया जाता है। अच्छा, तो कैसे, क्या प्राइस है इसका? प्राइस काले नमक का 100 रुपये किलो है, सिंध का 80 रुपये किलो। ओके, दो अलग अलग टाइप है मतलब, तो काला नमक और ये सेंधा नमक। अच्छा, तर मित्रांनो, इथे दोन प्रकारचे मीठ आहेत। आपण ऐकलं ज्याप्रमाणे आहे ना की हे नॉर्मल आपला मीठ जो आहे तो समुद्राच्या पाण्यामध्ये तयार होतो, आणि हा जो मीठ आहे हा एक डोंगर असतात, डोंगरामधून ते खोदून काढलेले मीठ आहेत। तर आपण थोडाफार घेऊया, आणि तुम्ही सुद्धा या इकडे। कोणता अच्छा असं काय ते? अच्छा, ज्यादा सेंधा नमक रहता है। हाँ, वो तो आधा दो, टेस्ट करते ना, बाद में लगेगा तो। हाँ, मुझे ऐसा पहला तो ये सिंध नमक, ये भीगने के बाद कुछ प्रॉब्लम नहीं रहेगा ना? बाद में पलबत्ता होता है ना, पलबत्ते हाँ, अभी गीला हो गया, इससे थोड़ा सुकाना पडेगा। मित्रांनो, याला आपण सुकूया जरा, आणि आपण मीठ घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा या, इथे खूप सारे दुकान आहेत। आणि हो खातोय, कशी टेस्ट आहे रे? खारटच आहे, खारटच बोलतो मीठ, खारटच असताना हा टेस्ट करतोय। तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि असे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। खारटे 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 वरून आहे ना, तू पॅन कर, मला दाखव, मी प्लस टिप येतो, नंतर मी तुझ्याकडे बघणार, मी तुला असं असं करणार, जवळ यायचं। उन्हामध्ये ना फिरतोय, ताक मागवलं, मीठ कमी आहे। आणि आपण आजच्या ब्लॉग आजचा विषय हाच आहे, आपण चाललोय मीठ जो आपल्या पनवेलमध्ये आलाय तो बघायला। असं घेऊ, मस्त ना? झालं, संपलं? हा, एवढंच झालं ना? नक्की जाऊ? आता झालं बघा, जा बोलतो।